नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आता रेकॉर्ड करतोय ते 26 जुलै 2026 सकाळी. महाराष्ट्रासाठी आता आनंदाची बातमी आहे. खरंच चांगली बातमी आहे, की पाऊस येत्या आठवड्याभरात भरपूर पडणार आहे आणि विशेषतः जो भाग दुष्काळी आहे महाराष्ट्रामध्ये, जिथे दुष्काळ वाढायची भीती आहे, तिथं पाणी खूप कमी पडायची भीती आहे, तिथे सुद्धा हा पाऊस बऱ्याच मोठ्या प्रमाणात पोहोचतो आहे. आता कसं चाललंय ते मी तुम्हाला समजावून सांगतो. हा जो ग्राफ आहे, त्याच्यामध्ये ह्या प्रेशर लाईन्स आहेत. प्रेशर लाईन्स म्हणजे किती प्रेशर म्हणजे किंवा लो बेल्ट, म्हणजे आता इथं आपण बघू शकतो, की बंगालच्या उपसागरात खूप मोठ्या प्रमाणात सायक्लोन तयार झालेलं आहे आणि इकडे तैवानपाशी एक सायक्लोन आहे. कालपर्यंत असं होतं, की इथून जे सोमालियाकडनं वारं येतंय, ते भारताला बायपास करून तैवानकडे जात होतं. परंतु आता परिस्थिती काय आहे ते मी दाखवतो, की तैवानकडे जाणारं वारं जे आहे, ते खाली ऑस्ट्रेलियाकडनं किंवा अंटार्क्टिकाकडनं येऊन तिकडे जातंय. त्यामुळे भारताचा पाऊस तिकडे पळवला जात नाहीये. भारताचा पाऊस जो आहे, तो मोठ्या प्रमाणात या बंगालच्या उपसागराकडे जातोय आणि त्याच्या प्रभावाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आहे, येणार आहे. आणि दुसरा जो प्रवाह आहे, तो सोमालियाकडून येऊन इथूनच तो गुजरातमध्ये पसरतो आहे आणि अजून एक जो प्रवाह आहे, तो पूर्ण हिमालयाला खेटून पुन्हा गुजरातमध्येच जातो आहे. म्हणजे यावेळेस गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वारं आणि सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि त्याच प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सायक्लोन आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विचार केला तर गुजरातकडनं सुद्धा पाऊस येतो आहे आणि बंगालकडनं सुद्धा पाऊस येतो आहे. त्याच्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे, की भरपूर पाऊस आपल्याला मिळणार आहे. जर आपण ह्या सॅटेलाईट मॅपमध्ये बघितलं, तर आपल्याला काही-काही सायक्लोन्स हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतायत. त्याच्यामध्ये हे कोरियाच्या जवळचं किंवा तैवानच्या जवळचं खूप मोठं सायक्लोन आहे आणि तेवढ्याच तीव्र असणारं हे जे बंगालच्या उपसागरात दिसतंय, ते खूप मोठ्या प्रमाणात इथे सायक्लोन तयार झालंय आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात इकडून आता इथं इथं पण व्यवस्थित दिसतोय, तर इथून व्यवस्थित पाऊस येणार आहे आणि हे जे गुजरातपाशी जे खूप ढग जमा झालेले आहेत आणि सायक्लोन पण आहे. तर त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात इकडून पण पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात आणि इथं तर हा अरबी समुद्रातनं येतच आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे तिन्हीकडनं महाराष्ट्रात पाऊस आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात भरपूर पाऊस होणार आहे. आता हा पुढच्या 5 दिवसाचा म्हणजे 26, 27, 28, 29, 30 अशा 5 दिवसाचा हा एकंदरीत किती पाऊस पडेल त्याचा मॅप आहे. आपण इथे बघू शकतो, की साउथ इंडियामध्ये अजूनही दुष्काळ आहे, कोरडा आहे, पाऊस पोहोचत नाहीये. परंतु महाराष्ट्रासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. मी आता थोडं झूम करून दाखवतोय, की आता एक हे दाखवतो, काढून दाखवतो, की हा जो बेल्ट आहे, हा सगळा बंगालच्या उपसागरात जे सायक्लोन आहे, त्याच्या प्रभावाखाली आहे आणि त्याचा प्रभाव इतका पसरलाय, की इथपर्यंत म्हणजे साधारणतः जळगाव, अमरावती हा जो सगळा भाग आहे, इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय. नंतर त्याच्या खालचा जो पट्टा आहे, तिथं सुद्धा आधीच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्याच्यामध्ये नांदेड, लातूर, संभाजीनगर ह्या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस आहे. नंतर इथे एक छोटा पट्टा आहे संभाजीनगरपासून, तर तिथे जास्त पाऊस आहे. म्हणजे जसा नागपूरला पाऊस आहे, तसाच या भागात सुद्धा पाऊस आहे. आणि त्यानंतरचा पट्टा पण व्यवस्थित पाऊस आहे. आणि हा जो पाऊस आहे, तो अगदी सोलापूरपर्यंत सुद्धा पोहोचतोय आणि घाटमाथ्याकडनं येणारा पाऊस कोल्हापूर बऱ्यापैकी कव्हर करतोय. म्हणजे अगदी किरकोळ भाग इथला सोडला, ह्या भागातला, तर जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस आहे येत्या आठवड्याभरामध्ये. आता एक-एक भाग दाखवतो.
तर इथे गुजरातपासून मुंबईपर्यंतचा जो पट्टा आहे आणि विशेषतः गुजरातमधला पट्टा, तिथे भरपूर पाऊस आहे. तिथं ऑलरेडी पूर आलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत आणि अजूनही पाऊस तिथे येणार आहे, भरपूर येणार आहे. म्हणजे तिथे आता 400 मिलीमीटर अशा प्रकारचा पाऊस दाखवत आहे. म्हणजे अजून वापी, वलसाड, नवसारी, सुरत ह्या पट्ट्यामध्ये प्रचंड पाऊस आहे. त्याच्यामुळे इथून मुंबईचं कनेक्शन हे अवघड होत चाललेलं आहे. कारण तिथे रस्ते सुद्धा जागेवर राहायला तयार नाहीत. खूप ठिकाणी पूर आलेले आहेत. नंतर जर आपण मुंबईचा भाग बघितला, तर तिथे सुद्धा साधारण 200 मिलीमीटरचा पाऊस येत्या 5 दिवसात अपेक्षित आहे. आणि तसाच पाऊस हा पूर्ण कोकणामध्ये आहे, घाटमाथ्यावरती आहे. त्याच्यामुळे येत्या 5-6 दिवसात भरपूर पाऊस सगळीकडे पडणार आहे. अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा यावेळेस व्यवस्थित पाऊस आहे. नंतर आपण जसं बघितलं, की सुरतच्या पट्ट्यामध्ये जो पाऊस आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातला धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, कारण नंदुरबारला आत्तापर्यंत खूपच कमी पाऊस पडलेला होता. परंतु हा सुरतचा जो चक्रीवादळ त्या भागात स्थिरावलेला आहे. त्याच्यामुळे नंदुरबार भागामध्ये 100 मिलीमीटरच्या वरती पाऊस म्हणजे आत्तापर्यंत जेवढा पडला तेवढाच पाऊस येत्या 4-5 दिवसात पडणार आहे. त्याच्यामुळे धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नंतर इथे छत्रपती संभाजीनगरपासून एक पट्टा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये 100 मिलीमीटर, 150 मिलीमीटर आणि हा पट्टा आहे तो संभाजीनगरपासून माजलगावपर्यंत पसरलेला आहे. नंतर इकडे नागपूरकडे जर आपण बघितलं, तर गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, तिथे तर 200 मिलीमीटरच्या वर पाऊस अपेक्षित आहे येत्या 5 दिवसामध्ये. पूर्ण गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंतर नागपूरच्या भागात सुद्धा 150 ते 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस जाणार आहे. भंडारा जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. यवतमाळला सुद्धा पाऊस आहे. साधारण 150-125 मिलीमीटर अशा पट्ट्यात दाखवतंय. म्हणजे मुख्य झालंय काय परिस्थिती सांगतो. म्हणजे बेसिक काय चाललंय त्याच्यामध्ये, की जे बंगालच्या उपसागरात खूप मोठ्या प्रमाणात वादळ बघितलं आपण सॅटेलाईट फोटो. तर हे जो पट्टा आहे, तो इकडे सरकलाय, सगळा इकडे सरकलाय महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे हे पट्टे आहेत ते जिथं पाऊस कमी होता तिथं मध्यम झालाय. जिथं मध्यम होता तिथे अजून वाढलाय आणि जिथं काहीच नव्हतं तिथे कमी का होईना पण आलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळंच स्पेक्ट्रम खाली सरकलंय आणि त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात अगदी व्यवस्थित पाऊस अपेक्षित आहे. ह्या वादळामुळे लातूर, बीड, अहिल्यानगर, नंतर सोलापूर जिल्ह्याचा बराचसा भाग तिथेही व्यवस्थित पाऊस आहे. लातूरला तर 40-50 मिलीमीटर दाखवतंय. म्हणजे हा अगदीच चांगला पाऊस झाला. बीडला पण 50 मिलीमीटरच्या वर दाखवतंय. नगर जिल्ह्यात सुद्धा 60 मिलीमीटर दाखवतंय आणि जो भाग दुष्काळी आहे आत्तापर्यंत किंवा जिथं दुष्काळ पसरायची आपल्याला भीती होती, तिथं सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना पाऊस येतो आहे. आता त्याचा दुष्काळावरती किंवा दुष्काळाच्या भीतीवरती जो परिणाम आहे तोही मी तुम्हाला दाखवतो. आता आपण बघितलं होतं, की दुष्काळ वाढायची भीती इथे होती. सोलापूर जिल्हा, की ते इव्हन मालेगावपर्यंत तो पट्टा जात होता. परंतु आता तो बऱ्याच अंशी कमी होतो आहे. म्हणजे साऊथला तर दुष्काळ आहे अजून. इव्हन त्या आंध्र प्रदेशामध्ये तर अजूनही भरपूर प्रमाणात दुष्काळ दिसतोय. परंतु चांगली गोष्ट अशी आहे, की विदर्भाकडनं, गुजरातकडनं, अरबी समुद्रातून सगळीकडनं जो पाऊस पाऊस असा एकवटून आलाय महाराष्ट्रामध्ये, तो सोलापूरपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे इथला दुष्काळ कमी होईल किंवा वाढणार नाही याच्यापुढे. म्हणजे अगदी आपण 1 आठवड्यानंतरची परिस्थिती बघितली, तरी जो पट्टा आधी मालेगावपर्यंत पोहोचत होता, तो आता एवढा सिव्हिअर दिसत नाहीये. आणि जर आपण जमिनीत किती पाणी आहे ते बघितलं, तर त्याची सुद्धा परिस्थिती येत्या काही दिवसात होणाऱ्या पावसामुळे जेवढी वाईट अपेक्षित होती तेवढी होणार नाहीये. त्याच्यामुळे येत्या आठवड्याभरात जो पाऊस आहे, तो खूपच चांगला आहे. म्हणजे आपण इथं बघू शकतो, की महाराष्ट्राचा जवळ सगळा भाग हा रंगीत झालाय आणि भरपूर प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. हे आयकॉन मॉडेल आहे. आयकॉन मॉडेल थोडं कमी दाखवतं, पण आयकॉन मॉडेल हे जास्त रिलायबल वाटतं मला. हा युरोपियन मॉडेल त्या मानाने जास्त पाऊस दाखवतो. तेवढा
बऱ्याच वेळा पडत नाही, पण आयकॉन मॉडेल सुद्धा खूप पाऊस दाखवतंय यावेळेस. त्याच्यामुळे शेतकरी लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, की पिकं आता थोडी तगतील. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची सोय होईल. अ, तलावांमध्ये, विहिरीमध्ये पाण्याची पातळी थोडी वाढायला मदत होईल आणि जो काही पाऊस पडेल दुष्काळी भागामध्ये विशेषतः तो साठवून ठेवायची आपण जेवढी व्यवस्था कराल, तेवढं चांगलं पडणार आहे. पुराची परिस्थितीचा हा मॅप आहे. तर तिथे मुंबईचा आसपासचा परिसर, पालघर जिल्हा आणि नंतर सुरतपर्यंतचा पट्टा, इथं बऱ्यापैकी पूर यायची शक्यता आहे. विशेषतः नाशिक भागामध्ये पूर यायची शक्यता जास्त दिसते आहे. आता हे जे दिसतंय इथं मॅप दाखवलाय, तो गोदावरी नदीमध्ये किती पाणी पातळी वाढतीये, वाढली आहे. तर ती बरीच वाढली आहे आणि तिथे पाऊस अपेक्षित आहे. घाटमाथ्यावरचा पाऊस गोदावरीमध्ये पूर येईल इतपत पडलेला आहे. अ, परंतु एकंदरीत महाराष्ट्रासाठी म्हटलं तर परिस्थिती चांगली आहे. कारण दुष्काळी भागातली सुद्धा तूट बरीचशी भरून निघते आहे. त्यामुळे असा चांगला पाऊस होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला बराचसा दिलासा मिळेल. आता उद्या भेटूया. तर नमस्कार.